नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार दगडू सपकाळ यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. याआधी त्यांच्या मुली रेश्मा सपकाळ यांना शिवसेनेकडून तिकीट न मिळाल्यामुळे ते नाराज होते. प्रवेशानंतर दगडू सपकाळ यांनी छातीवर दगड ठेवून निर्णय घेतला असं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी दगडू सपकाळ यांचं कौतुक करताना सांगितलं की ते बाळासाहेबांचे कट्टर आणि निष्ठावंत शिवसैनिक होते आणि मुंबईतील शिवसेनेचा पाया त्यांनी खऱ्या अर्थाने घातला. तसंच उद्धव ठाकरे गटावर अप्रत्यक्ष टीका करत सांगितलं की काही कडवट कार्यकर्त्यांचा विचार या गटात केला जात नाही आणि काही लोक बदनामी करून मोकळे होतात. शिंदे यांनी दगडू सपकाळ यांना कणखर नेतृत्व मानलं आणि सांगितलं की त्यांनी लालबागमध्ये शिवसेना वाढवली. आता त्यांना लालबागचा राजा आणि मुंबईच्या राजाचा आशीर्वाद मिळाला असं सांगितलं. जीवात जीव आला. खरंच आपलं काहीतरी हरवलं असेल आणि ते सापडत नसेल तर खूप टेन्शन येतं ना. अगदी तसंच आपलं मत हरवू देऊ नका. बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी मतदान होणार आहे. तर सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपलं नाव असलेल्या मतदान केंद्रात जाऊन भारतीय संविधानाने दिलेला आपला हक्क, आपलं मौल्यवान मत देऊनच बजावा. आपलं मत, आपली जबाबदारी. कर मतदान, सांगते संविधान.